नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय सोपे परंतु तेवढेच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे? उत्तर हेमलकसा। प्रश्न क्रमांक 2, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? उत्तर मराठवाडा। प्रश्न क्रमांक 3, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? उत्तर पर्जन्य छायेचा प्रदेश। प्रश्न क्रमांक 4, संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? उत्तर प्रवरा। प्रश्न क्रमांक 5, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोठे आहे? उत्तर पुणे। प्रश्न क्रमांक 6, संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? उत्तर पैठण। प्रश्न क्रमांक 7, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? उत्तर पुणे। प्रश्न क्रमांक 8, कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? उत्तर नरसोबाची वाडी। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? उत्तर कोयना। प्रश्न क्रमांक 10, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर भीमा। प्रश्न क्रमांक 11, गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर झिंगे किंवा कोळंबी उत्पादन। प्रश्न क्रमांक 12, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे? उत्तर मुंबई। प्रश्न क्रमांक 13, दमयंतीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? उत्तर अमरावती। प्रश्न क्रमांक 14, केळीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? उत्तर जळगाव। प्रश्न क्रमांक 15, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? उत्तर वढू बुद्रुक। प्रश्न क्रमांक 16, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर बुलढाणा। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? उत्तर भामरागड। प्रश्न क्रमांक 18, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर त्र्यंबकेश्वर। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? उत्तर गंगापूर। प्रश्न क्रमांक 20, प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर त्र्यंबकेश्वर। प्रश्न क्रमांक 21, कृषी क्षेत्रात पीतक्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर तेलबिया। प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे? उत्तर साल्हेर। प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? उत्तर पुणे। प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? उत्तर 701 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 25, त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? उत्तर गोदावरी। प्रश्न क्रमांक 26, राष्ट्रसंत ही पदवी कोणाशी संबंधित आहे? उत्तर तुकडोजी महाराज। प्रश्न क्रमांक 27, कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? उत्तर कोयना। प्रश्न क्रमांक 28, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1981। प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? उत्तर जायकवाडी। प्रश्न क्रमांक 30, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर अहमदनगर। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा।
चला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 31, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर पुणे। प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? उत्तर नाशिक। प्रश्न क्रमांक 33, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर विलासराव साळुंके। प्रश्न क्रमांक 34, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर भोगावती। प्रश्न क्रमांक 35, गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? उत्तर 1 मे 1999। प्रश्न क्रमांक 36, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? उत्तर मोझरी, अमरावती जिल्हा। प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? उत्तर बल्लारपूर। प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? उत्तर रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 39, एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता? उत्तर सुरेंद्र चव्हाण। प्रश्न क्रमांक 40, भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे। प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण? उत्तर सुरेखा भोसले। प्रश्न क्रमांक 42, राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? उत्तर श्यामची आई। प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला? उत्तर वडूज। प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते? उत्तर षण्मुखानंद सभागृह, मुंबई। प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? उत्तर रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते? उत्तर कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? उत्तर पुणे। प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता? उत्तर रायगड। प्रश्न क्रमांक 49, चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोठे आहे? उत्तर कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 50, अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? उत्तर वेरूळ। प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? उत्तर लोणार सरोवर। प्रश्न क्रमांक 52, महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? उत्तर ताडोबा। प्रश्न क्रमांक 53, महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता? उत्तर अहमदनगर। प्रश्न क्रमांक 54, महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता? उत्तर सातारा। प्रश्न क्रमांक 55, ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? उत्तर वज्रेश्वर। प्रश्न क्रमांक 56, महाराष्ट्रातील सीताफळांसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? उत्तर दौलताबाद। प्रश्न क्रमांक 57, महाराष्ट्रातील अंजिरासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? उत्तर राजेवाडी। प्रश्न क्रमांक 58, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? उत्तर बाळशास्त्री जांभेकर। प्रश्न क्रमांक 59, संत रामदास यांचे पूर्ण नाव काय? उत्तर नारायण सूर्याजी पंत ठोसर। प्रश्न क्रमांक 60, भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते? उत्तर अहमदाबाद। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडले असतील तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।